500 आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीपासून जो पारितोषिक आहे स्वर्गीय अनंत भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ कुणाल दुड्डेरी नावाली प्रोपरायटर संदीप भाग्यवंत नावाली यांच्या वतीने 1777 रुपये हा प्रत्येक संघासाठी पारितोषिक आहे. म्हणजे नक्कीच इथे हा पारितोषिक आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जो कोणता खेळाडू या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त करेल त्याच्यासाठी वन नाईट स्टे जो कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने एक प्राइस कुपन दिला जाईल. तिथे तुम्ही जाऊन एक नाईट एन्जॉय करू शकता. षटकार हॅट्रिकसाठी देखील आहे, मेडन ओव्हरसाठी देखील आहे. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जो बॅनर हिट करेल त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. जो कॅम्प ड्रीमस्केपचा जे 4 बॅनर आहेत ब्लॅक स्क्रीन आहे त्या दोन्ही साईडला ते बॅनर आहेत. त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये हे सर्व संघांसाठी आहे पारितोषिक. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला ज्ञानेश्वर आणि अविनाश वाघ. सौरभचा हा बॉल यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनकडे जात असताना सिंगल मिळाली. दोनही फलंदाजांनी आपापले स्ट्राईक रोटेट केलेत. खातं उघडले 1-1 धावेनं. सौरभ भगत चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. बऱ्याच वेळेला त्याच्या गोलंदाजीनं सामने जिंकून दिले धाकटा कांदा संघासाठी. त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग असेल हे षटक खेळणं वाघाचीवाडी संघासाठी. कोणता संघ सुपर 8 मध्ये जाणार त्यासाठी सुरू असणारी ही लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक काँग्रेस चषक या स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेची तिसरी रात्र. 5 रात्री स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 2 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेचं. लेफ्ट मोद विकेटनं हा चेंडू मिडॉनच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झालाय आणि पाहावं लागेल पंच इशारा करतात. टीव्ही अंपायरची मदत मात्र निर्णयासाठी कदाचित इकडे आता मात्र थोडंसं टेन्शन आहे. अविनाश दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर. टेन्शन एंडला ज्ञानेश्वर आहे आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये सुद्धा थोडी साशंकता असेल. कारण डायरेक्ट हिट होतं तेव्हा बराच वेळेला कधी कधी बॅट वर राहते, हवेमध्ये असते. शॉट आहे की नाही तर चेक केलं जाईल. tenniscricket.in ची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. रनआउट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली. 5 रात्री ही स्पर्धा चालणार आहे. पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे सेक्रेटरी प्रशांतजी बाळकृष्ण पारवे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, मुख्य आयोजक. खूप सुंदर असं आयोजन पाहायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच एक शिस्तबद्ध नीट नेटकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्यानं नामोल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत असतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय तो वाघाचीवाडी संघाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. ज्ञानेश्वरला मैदान सोडावं लागते. दुर्दैवीरित्या मात्र तो बाद झालाय. फर्स्ट विकेट डाऊन. 2 धावा असताना मात्र सलामीवीर ज्ञानेश्वर मैदान सोडतोय. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज अंकुश वाघ. दोन्ही चांगले संघ आहेत आपापल्या परीने. आपण पाहिलं धाकटाकांदा संघ सुद्धा यंदा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आणि वाघाचीवाडी संघ असं मोठ्या संघांना मात्र पराभवाचा धक्का देण्यासाठी ओळखला जातो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू समाप्त झालेत. फक्त 2 धाबा. अविनाशला मात्र थोडंसं डोकं शांत ठेवून मैदानामध्ये खेळ करावा लागेल. आता मात्र अविनाश खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे वाघाचीवाडी संघाच्या दृष्टिकोनातून. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, खोदून काढला हा बॉल. जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून. अविनाश वाघच्या बॅट मधून येतोय करारा स्ट्रोक षटकार. आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते कॅम्प ड्रीमस्केप चे ओनर अक्षयजी पाटील यांच्या वतीनं
आणि हा पहिला षटकार येत असताना सुपर स्ट्रोक, हेलिकॉप्टर उडवलाय. चांगलं प्रत्युत्तर दिलंय फुलर लेंथला अविनाशनं. टोटल मूव्स टू 8 नाव. थोडस दुरून कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या आतमध्ये. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 गडी बाद, 8 धावा. हॅलो. तर नक्कीच पहिल्या षटकानंतर 8 धावा आपण पाहतोय आणि अक्षय पाटील आमच्या समेत आहेत. तर ज्यांनी हा संघ आज उपस्थित केला या विभागामध्ये, जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात त्या विभागामध्ये नक्कीच अक्षय पाटील यांच्या वतीने वाघाची वाडी संघाला पुरस्कृत केले जाते. कारण एका वाडीतील हा संघ आहे. आदिवासी समाजातून हा एक अतिशय चांगला क्रिकेट मध्ये उत्पन्न झालेला संघ आहे आणि त्या संघाला पाठबळ देण्याचं काम कॅम्प ड्रीम्सकेपचे आमचे सर्व अक्षय पाटील करत आहेत. त्यांची संपूर्ण टीम करत आहे. कारण त्यांचा फिटनेस बघा दीपक पाटील सर, सगळ्यांचं फ्लाईट फिटनेस आपण पाहतोय आणि मेहनती वर्ग म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. कारण दररोजची रोजीरोटी हा एक त्यांचा ध्यास आहे आणि नेहमीच एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते करत असतात, सेवा करत असतात आणि आपला पोटभरणी करत असतात. परंतु क्रिकेट देखील तेवढ्या ताकदीने ते खेळत असतात. कारण गाडेश्वर धरणाच्या बाजूला असलेला हा वाघाची वाडी हा गाव आहे, तिथून ते बिलॉंग करतात. तर अक्षय पाटील तुमचं देखील आभार व्यक्त करावं लागेल की या संघाला तुम्ही पुढे आणण्याचं काम करतायत. आज एवढ्या मोठ्या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना सहभागी करून घेतलं, यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. बघूया आपण रिव्ह्यू घेतलाय. यस, इथे मात्र हा डिसिजन येतोय. नो बॉल आहे. सो वेस्ट साइड क्लिअरली सीन आणि त्यामुळे एक संधी मिळेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. तिसरे पंचांचा निर्णय. धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 10 धावा. फुल टॉस होता, परंतु तरी सुद्धा मी म्हणेन फुल टॉस बॉलवर शॉर्ट सिलेक्शन म्हणावं तसं चांगलं नव्हतं मागच्या चेंडूवर. फुल टॉस बॉल खरं तर वॅकंट एरियामध्ये खेळणं गरजेचं होतं. फ्रीडचा बॉल स्टंप लाईनला आला होता. बीट केलं यावेळेस मात्र अविनाशला. डॉट बॉल. नाराज आहे अविनाश. बऱ्याच वेळेला आजकाल सर्रासपणे फलंदाज क्रीजच्या खोलीचा वापर करतात. ज्या लाईन साकल्यात ना त्याचा विचारही करत नाहीत. खरं तर स्टंप लाईनला येणं, बऱ्याच वेळेला मागे येऊन खेळणं. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला टर्न होतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. विजय नाईक गोलंदाजी करतोय. भन्नाट मारा, अचूकता पाहायला मिळाले, परफेक्शन पाहायला मिळाले गोलंदाजी मधली. चांगल्या लाईन आणि लेंथवर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून अविनाशचा धमाका षटकार. ₹500 कॅश प्राइज आणखीन एकदा मिळणार आहे. ते अर्थातच कॅम्प ड्रीम्सकेप अक्षयजी पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला ₹500 पारितोषिक असणार आहे. मंगेश घरत आमचे, तर आमचे मस्ती बॉईजचे प्रज्योत भगत, हा खांदागाव मस्ती बॉईजचे अभ्यासू आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि मस्ती बॉईजला त्यांचा टॅलेंट खूप महत्त्वाचा ठरतोय. पण मला आता प्रश्न पडलाय, ते धाकट्या कांद्याचे आहेत आणि तिकडे अक्षय पाटील आहेत जो वाघाची वाडी संघाला पुरस्कृत केलाय आणि ग्रुप एकच आहे. आता तो टेन्शन मला आलाय की आता हे काय. पण प्रज्योतच्या मनामध्ये एक असेल गावासाठी प्रेम, पण दुसऱ्या बाजूला मस्ती बॉईज, तिसऱ्या बाजूला अक्षय पाटील, बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्हाला त्या तिथे ठेवाव्या लागतात. एक तुमचं स्वागत आहे. कट करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता विजय नाईक कडून. स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे धाकट्या कांदा संघाकडे.
आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये हे पाहिलंय, चारही चांगले गोलंदाज आहेत या संघाकडे, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट धाबा काढणं थोडंसं कठीण. पुढे आला होता, अगदी पॉइंटला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. एकच धाव. एकेरी तबेच्या बरोबरीनं वाघाची वाडी संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर 17. दुसरं षटक सुरू आहे. अविनाश खेळतोय 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान. दुसऱ्या बाजूला अंकुश. राऊंड स्टंप्सनं हा चेंडू यावेळेस मात्र डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. तर 17 धावा आपण पाहतोय. अविनाश वाघ मैदानामध्ये आहे. RPL सारख्या मोठ्या स्टेजवरती देखील तो खेळलाय. ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे वाघाची वाडी संघासाठी, कारण आपल्या एखाद्या छोट्याशा वाडीमधून जर आपला खेळाडू एवढा चांगला परफॉर्मन्स देतोय एवढ्या मोठ्या स्टेजवरती, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज इथे मात्र तो खेळतोय. पण दुसऱ्या बाजूला धाकटा खांदा संघ, दीपकने मगाशी उल्लेख केला की फार कमी खेळतात, परंतु विजयाचा जो त्यांचा स्ट्राईक रेट आहे तो अतिशय चांगला आहे. हे देखील विसरता कामा नये धाकटा वाघाची वाडी संघाला, कारण बऱ्याच स्पर्धा मी देखील त्यांना जवळून पाहिलेल्या आहेत. कारण त्यांचे जे मार्गदर्शक आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. आज इथे आनंद मालीसारखा एक माजी लेजंड क्रिकेटर उपस्थित आहे. नाना पवार सारख्या खेळाडूचं चांगला मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभलेलं आहे. प्रवीण पवार सर असतील आमचे पंच, बरेच मोठमोठे खेळाडू यांच्या या संघाच्या पाठीमागे आहेत. अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही. पण त्यांच्या देखरेखीखाली संघ नेहमी चांगला परफॉर्मन्स करत असतो. धाकटा कांदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये ही धाव जोडली जाईल. दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यबळ आहेत. फार कमी स्पर्धा खेळतात, परंतु मोठ्या चांगल्या संघांना पराभवाचे धक्के देण्यासाठी हे दोनही संघ ओळखले जातात. अपील लाऊड झाले. लाऊड अपील सुरू आहे, परंतु पंचांची मात्र कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. तर पाहूया थोडीशी चर्चा पंचांमध्ये होत असताना. महत्वाची विकेट मोठा खेळाडू मात्र गमावलाय. तो कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी संघाने अविनाशला मात्र परतावं लागतंय. आज तो चेंडू होता, इकडे हलकासा टर्न पाहायला मिळाला. अविनाश बाद झालाय. लढावं लागेल अविनाश विना. लेग कटर होता. ओ क्लिअरली सीन आपण पाहतो. एज लागल्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रकाश वीर आलाय, नवीन फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं होतं. दोघांना क्लीन बोल्ड बाद केलं होतं. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. लढावं लागेल. वाघाची वाडी संघाला यापेक्षा मोठी चान्स काय मिळू शकते. 2 लाखाची स्पर्धा ते खेळतात आणि कुठेतरी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली चमकदार कामगिरी करावी लागेल. ऑफस्टोनच्या बाहेर निघून थोडासा फाईन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 2 षटकार आले. डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त आहे इनिंग मध्ये. अविनाश सुद्धा बरेच डॉट बॉल खेळला होता. 5 डॉट बॉल अविनाश खेळला होता. अंकुश खेळलाय. प्रकाश आता मात्र डॉट बॉल खेळतोय. त्यामुळे कुठेतरी सिंगल डबल सुद्धा विसरता कामा नये, कारण त्या सुद्धा धावा फार महत्वाच्या ठरतात बऱ्याच वेळेला. आणि अजूनही पास संपलेली नाहीये. 1-2 मोठे फटके आले तर स्कोर होऊ शकतो. ओ इकडे मात्र यष्टीरक्षक चकलाय. बॉल लॉंग स्टॉप निघालाय आणि नशिबाच्या 4 धावा मिळतील त्या वाघाची वाडी टीमला. इनसाइड एज घेतली होती आणि तदनंतर मात्र
यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू गेलाय. रन्स येत नव्हत्या परंतु अशा रीतीने सुद्धा क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला रन्स येतात. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. निदान 38-40 आसपास पोचावं लागेल. उंच जास्त गेलाय. संधी आहे. बराच वेळ आकाशामध्ये चेंडू. झेल टिपलाय. फलंदाज बाद. परतावं लागेल प्रकाश वीरला. तिसरा धक्का वाघाची वाडी टीमला. हॅलो. नक्कीच इथे मात्र कधी चौके येतात कधी विकेट पडतात. धाकटा कांदा संघाचे पाठीराखे मात्र बऱ्याच संख्येने आलेले आहेत दिसत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे धाकटा कांदा म्हटलं तर आपले सगळ्यांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आमचे भाचे सन्माननीय मनोहर शेठ म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करत असतील. त्यांचं देखील स्वागत. आमचे किशोर म्हात्रे असतील. त्याचबरोबर आमचे उमेश डोंगरे भाचे, संदेश डोंगरे, प्रवीण डोंगरे यांचं देखील स्वागत असेल. तिकडे आमचे चेतन पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आगरी ढाबा 22 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज येतोय रुपेश. चांगला फटका कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. दुसरा धावेचा कॉल. इकडे मात्र थोडस उशिरानं बॅकअप झाला आणि तोपर्यंत संधी मिळाली 2 धाबा पूर्ण करण्याची. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर 24. शेवटपर्यंत मात्र संघर्ष करावा लागेल वाघाची वाडी संघाला. जरूर अविनाश बाद झाला असेल, ज्ञानेश्वर बाद झाला असेल, प्रकाश बाद झाला असेल तरी सुद्धा मी तर म्हणेन लढावं लागेल. डाऊन दी ग्राउंड हा फटका. सरळ अगदी क्षेत्ररक्षक आहे. साइड स्क्रीनच्या समोर मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. रुपेशला मात्र मैदान सोडावं लागेल. आणखीन एक सफलता मिळाले ती धाकटा कांदा संघाला. चौथा फलंदाज गमावलाय कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी संघानं. हॅलो. तर उद्या या स्पर्धेचा जो गट पोल आहे तो लास्ट पोल असेल. तर पहिला सामना तलोजा शेट्टू 11 त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोटे. दुसरा सामना असे 8 संघ असतील उद्या. मिसक्यूट झाला हा फटका. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज टिपतो. झेल सुदामनं झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल वाघाची वाडी संघाचा. अंकुश 5वी सफलता. निम्मा संघ गारज झालाय. रन्स काढाव्या लागतील. बॉलिंग स्मार्ट आहे वाघाची वाडी संघाकडे परंतु त्यासाठी मात्र गोलंदाजांना पाठबळ द्यावं लागेल आणि ते पाठबळ देण्याची हमी ती गॅरंटी मात्र घ्यावी लागेल ती फलंदाजांना. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 8 धाबा जरी आल्या तरी लढता येणारी धावसंख्या मात्र उभारी करू शकतो. अच्छा रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ होता तो श्री मलंग वावंजे. दुसरा संघ कोणता असेल? कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी की धाकटा कांदा? आणि याचं उत्तर मात्र काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे. परंतु सध्याच्या घडीला मात्र चांगली बॉलिंग सुरू आहे धाकटा कांदा संघाची. 24 या धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय सुदाम नाईक बॉलिंग ट्रॅकवर. प्रत्येक जण आपण पाहिले तर मोठ्या फटक्यासाठी गेलेत.
सिंगल डबल्स आमचे विसरले. चंद्रकांत चौधरी, गुरुशेठ चौधरी, आमचे यशवंत चौधरी या पूर्णपणे मैदानाचा जायजा घेत आहेत. जरा एक राऊंड नक्कीच त्यांच्या वतीने गुरुशेठ आपण पाहतोय चांगलं योगदान त्यांचं. मंगळ वाघ आलाय फलंदाजीसाठी. पहिले 2 चेंडू डॉट खेळलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त आहे. सिंगल्स बिलकुल आलेले नाहीयेत आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाघाची बाडी संघावर. स्वागेवरूनच खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुदामला आता मात्र टप्पा सापडलाय आणि त्याच टप्प्यावर मात्र चेंडू टाकतोय आणि तो बीट करतोय मंगळला. पुढे आला होता आणखीन एक डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये एकमेव निर्धार षटक आलं होतं विघ्नेश पाटील मुरबी जन निळजे संघाच्या विरोधामध्ये 3 विकेट. आणि इकडे मात्र पाहूया सुदाम नाईक. इट्स अ मेडन ओव्हर. निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम केलाय तो सुदामनं आणि दुसरी मेडन ओव्हर ठरले या स्पर्धेमधली. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. 24 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कॅम्प ड्रीमस्केप वाघाची बाडी संघानं जमा केल्यात आणि 25 धावांचं बाप कसा बाण ठेवण्यात आलंय. सुपर 8 चा रस्ता आता मात्र थोडासा क्लिअर होत असताना धाकटा कांदा संघासाठी. परंतु पाहूया लढणारा संघ आहे वाघाची वाडी आणि त्याचमुळे खरं तर शेवटपर्यंत संघर्ष जरूर केला जाईल. परंतु हे निर्धाव षटक मात्र थोडंसं डोकेदुखी ठरलं वाघाची बाडी संघासाठी. स्वर्गीय नारायण बाळू पाटील स्टँड मध्ये मोठ्या संख्येनं धाकटा कांदा संघाचे प्रेक्षक सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आपले सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमधून रजा घेईन. आपण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो नरेश ढोबे सरांचा. हे कॅम्प ड्रीमस्केप आहे. जरूर एकदा व्हिजिट द्या. सगळे स्पोर्ट्स गेम सुद्धा आहेत. इंडोर गेम्स आहेत. हॅलो नेचर इज कॉलिंग not purchase a house. नक्कीच त्यांचा सन्मान आपण इथे घेणार आहोत. आमचे नितीश पाटील. नितीश या. आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी सुंदर असं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आणि आज या स्पर्धेमध्ये नितीश पाटील यांच्या पहिल्या रात्रीपासून आमचे शांताराम जाधव यांना जे लंच साठी डिनरसाठी जे सोडत आहेत कारण स्कोरिंगमध्ये ते चांगली भूमिका पार पाडतात. दीपक पाटील यांचा आपण सन्मान इथे करतो. नितीश पाटील यांच्या शुभ हस्ते आणि कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने प्रत्येक समालोचकाला नक्की काल देखील आपण पाहिलं तर यस ओके.
भाग्यम ड्रीम्सकेपच्या वतीने तुम्हाला अक्षयपट तुम्हीच द्या. यस, ओके. यस, धन्यवाद. तर यस, ऐकूया आपण नरेश डोमे सरांचा आवाज. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. काय शॉट आहे इथे, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. मात्र एकच धाव तिथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी निश्चित सुदाम तिथे इच्छुक आहे. मात्र जितेंद्र घरत आता स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करणार आहे. 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटकांची ही मॅच आहे, तर 17 धावा केवळ विजयासाठी हव्या आहेत. मॅच आपण बघतोय धाकटा खांदा विरुद्ध कॅम्प ड्रीम्सकेप वाघाची वाडी या दोन संघांमध्ये मॅच आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वाघाची वाडी संघानं 24 धावा बनवल्या होत्या. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान होतं. तर पहिलं षटक सुरू आहे. इथे पहिल्या षटकामध्ये काही अधिकच्या धावा आल्यात 9 आणि अजून पहिलं षटक सुरूच आहे. धाकटा खांदा 9 धावसंख्येवरती सुदाम, 3 धावसंख्येवरती नाबाद आहे. छोट्या चणीचा हा फलंदाज सातत्यानं प्रभावित केलं त्याने पहिल्या मॅच मध्ये देखील. इथे देखील चांगला फटका, मात्र मिड ऑफ तिथे तयार आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचणार. कमी धावसंख्येवरती लढायचं इथे. हातात तुटपुंजी साधन सामग्री असताना सुद्धा काँग्रेस इंग्रजांच्या विरोधात लढत होती. तर एक आपण बघू शकतो लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 सिक्स मारले. तर कुशाल भगत आणि उद्धवजी म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आहे फलंदाजांना, जितेंद्र घरत आणि सुदाम नाईक यांना. तर मला वाटतं आता तेवढ्या धावा पण राहिलेल्या नसाव्यात. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. अजून 15 धावा तर मारू शकतात. अजून 15 धावा आहेत शिल्लक. तर निश्चित इथून पुढे त्यांनी ठरवलं हे बक्षीस पटकवायचे तर ते पटकावू शकतात. गौरव सावंत सर रिलॅक्स झालेले आहेत आज त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये. कसं वाटतंय एसी मधून बाहेर आल्यावर? tenniscricket.in 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर. खरं तर आईच्या बचत गटातून पैसे घेऊन पहिला कॅमेरा संतोष नाणेकर यांनी खरेदी केला आणि त्यानंतर आज त्यांच्याकडे जवळपास 2 कोटी रुपयाची व्हॅनिटी व्हॅन आहे. याबरोबर अपील आहे आणि बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिला धक्का. 1 गडी बाद 10. धाकटा खांदा. सुदाम बाद होतोय. गोलंदाज अंकुश वाघ. धावसंख्येवरती अंकुश ठेवतो का? गरज आहे, कारण 15 धावा 18 चेंडूमध्ये. आता 17 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. आणि मला वाटतं ही मॅच चांगली होईल, कारण दोन्ही संघांमध्ये गट्स आहेत, ऑलराऊंडर्स आहेत. दोन्ही संघामध्ये जिंकण्याची वृत्ती आहे. इच्छाशक्ती दोघांची खूप मजबूत आहे आणि त्यामुळेच इथे खूप चांगली लढत देतील. इथे अंकुशनं पहिल्या चेंडूवरती सुदामचा काटा काढलेला आहे.
तर सुदाम जरी बाद झाला असेल तरी त्याच्यासाठी 1500 रुपये 1500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वाडा ग्रुप क्रिशा अतुल भगत यांच्याकडून 1000 रुपये आणि रॉकी बैल मालक विराज प्रशांत ताबडे यांच्याकडून 500 रुपये असे 1500 रुपयाचं बक्षीस सुदामसाठी इथे आलेलं आहे. सुदाम आपलं बक्षीस घेऊन जा. तर एक धाव हा निश्चित सुदाम आपलं बक्षीस आपला जो 12वा खेळाडू आहे त्याच्याकडे आम्ही सुपूर्द करतोय. आपण त्याच्याकडून घ्या. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय नवनाथ आणि जितेंद्र यांना फलंदाजी करताना बघतोय. लो स्कोअर मॅच आहे, छोट्या धावसंख्येवरती लढायचं इथे आणि तगडा शॉट आहे का? यस, 4 रन इथे मिळतील. या धावा तर अडवायच्याच आहेत. रुपेश कडून खराब क्षेत्ररक्षण, मिळत आहेत 4. वाघाची वाडी विरुद्ध धाकटा खांदा या दोन संघामध्ये ही लढाई आपण इथे बघतोय. तर 15 धावा धावफलकावरती दुसरं षटक सुरूच आहे आणि धावांचा ओघ काही कमी होत नाहीये. ब्रेक थ्रूज एक ब्रेक थ्रू मिळाला होता. सुदाम इथे बाद झाला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका बघायला मिळालेला आहे. तर वाघाची वाडी कॅम्प ड्रीम्स स्केप संघ जिंकला तर 5000 रुपयाचं बक्षीस आहे. सन्माननीय अक्षय पाटील सरांकडून कॅम्प ड्रीम स्केपचे मालक अक्षय पाटील सरांकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये, मेडन ओव्हर साठी 5000 रुपये आणि वाघाची वाडी संघ जिंकत असेल, कॅम्प ड्रीम स्केप संघ जिंकत असेल तर त्यांना 5000 रुपयाचं बक्षीस आहे. जरूर या बक्षिसाचा फायदा घेणार का? तर इथे षटकार आहे. नवनाथ आला, एक फटका खेळला त्यानं. मॅचची सगळी रया घालून टाकले असं म्हणू शकतो आपण. समीकरण बिघडून टाकले. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे आणि स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवतोय. तर 1 धाव केवळ मिळणार आहे. 2 धावा अजून हव्या आहेत. 12 चेंडू आणि 2 धावा अशी मॅच आता इथून पुढे आहे. वाघाची वाडी संघ एक तगडी टीम आहे, मात्र फलंदाजीमध्ये त्यांनी हाराखेरी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता जिंकणं इथे खूप अवघड आहे, मात्र अशक्य नाहीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही आपण शक्यता वर्तवू शकतो किंवा कुठलीही शक्यता पॉसिबल असते. कधीच तुम्ही पराभूत नसता क्रिकेटमध्ये. जोपर्यंत तुमचा विरोधी संघ जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही हरलेला नसता. त्यामुळं अजूनही इथे लढाई करू शकतो वाघाची वाडी संघ. आणि जर तो जिंकत असेल तर चमत्कार असेल. आणि मला वाटतं विकेट हॅट्रिक साठी 5000, मेडन ओव्हर साठी 5000 आणि जिंकल्यास 5000, ते तिन्ही बक्षीस एकत्र होतील इथून पुढे जर जिंकला तर. यस, चांगला चेंडू. एक बॉल डॉट काढायचा, एक बॉल निर्धाव टाकायचा आहे. हळूहळू जरूर तुम्ही मॅच मध्ये रंगत निर्माण करू शकता. मात्र 2 धावांची आवश्यकता आहे इथे आणि पुन्हा डॉट. लागोपाठचा दुसरा निर्धाव. मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे. इच्छाशक्ती तुमची प्रबळ असेल तर तुम्हाला कोणीच पराभूत करू शकत नाही. वाघाची वाडी वाघासारखे निडर होऊन लढायचे. आता 2 धावांची गरज आहे. यस, इथे शॉट कडक आहे आणि याच बरोबर इथे सामना जिंकला धाकटा खांदा संघाने आणि क्वालिफायर्स मध्ये ते पोहोचतायत. तर आजचा दिवसातला पूल संपतोय, दिवसातला खेळ देखील संपतोय. इथे धाकटा खांदा आणि त्याचबरोबर अगदी रात्रीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं टीम वावंजे, श्री मलंग 11 वावंजे आणि
धाकटा खांदा. हे दोन संघ आज क्वालिफायर ठरलेले आहेत, घेसर आणि रोहिंजन, त्याचबरोबर मुरबी आणि टाकीगाव उरण. आणि आज श्री मलंग 11 वावंजे धाकटा खांदा या संघाने क्वालिफायर्समध्ये प्रवेश केलेला आहे. विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतो. तर लगेचच आम्ही मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतोय. अजय नाईक 1 षटक टाकलं, 7 धावा देत 3 गडी बाद केलेत. अजय नाईक ठरतो या सामन्याचा सामनावीर. या